तर हे फुल मला सगळ्यांना आवडतं फुलं, म्हणजे वास एकदम भारी आहे. आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सकाळू चौरा म्हणजे अंगणा झाडला ना का कुठं व्यायाम बियम ना जिममध्ये जायची काही गरज नाही. अंगणा झाडला ना मग आवरा सगळा. जर आपण या केला ना ते झारा बैलांना पाणी टाकलं तर काही म्हणजे कुठं जायचीच गरज नाही, आपलं व्यायाम होतं ना. आता मी टाकणार आहोत मेथी. तर अशीच मेथी डब्यात टाकता, म्हणजे ती ओढली माझी अशी मेथी, तर बोलू टाकताच मेथी डब्यात. आमचा रेचप्पा म्हणजे ऊन घेता असा, म्हणजे तुम्ही पण ना उन्हान राहायचं, थोडा उन्हान राहिला ना विटॅमिन डी आपल्याला भेटतं, नाही तर गोळी खायला लागतं. मग त्यापेक्षा आपला ओरिजिनल विटॅमिन डी घ्यायचा. म्हणजे काहीतरी झाडं लावायची, मग त्यातले ते उगवतं, तो म्हणजे आपल्यासाठी एक औषधाचंच काम करतं. आणि मेथी आता आपण टाकू डब्यानं, ज्या भेटलं त्याच्यानं कुठंतरी काहीतरी लावित राहायचा. मस्त वाटतं, म्हणजे मला तर मस्त वाटतं. तर डब्यानं टाकता मी मेथी. इथं फुलावा किती मस्त आल्या, म्हणजे माझी फेवरेट फुलं ना ते. ना असं सकाळी सकाळी कावळ्यांचा, चिमण्यांचा, असं पक्ष्यांचा आवाज येताना तर अजून म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि दुर्वा आमच्या इथं रोज आम्ही गणपतीला दुर्वा असं वाहता. आणि कढीपत्ता आहे काही मोठाच नाही, बरीच वर्ष झाली तर तेवढंच होतं. परत ते किडे खातात, म्हणजे त्याचं पिल्लू पण निघले बघा, इथं छोटंसं 2 पिल्लू निघले. म्हणजे एक तर आता फ्रेश होऊन मस्तपैकी देवपूजा म्हणजे केली. तर देवाला मस्त वाटतं असा पूजा केल्यावर, मन प्रसन्न होतं. आणि पॉवरफुल असं मंत्र आमच्या देवाऱ्याला, ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर आता पूजा झाली, आता पेट पूजाचं बघू. आणि मी आता खाणार आहे आप्पा आणि या दोन्ही कुटुंबामध्ये शिरले. असं काहीतरी खा, मी सांगता असं काहीतरी खा. तर काही ना काही खातील आहे बा. मुगाचं किती वस्तू सोनेरी सोनेरी येतात. आणि मग चटणी. तर चला आता नाश्ता करूया. केहन आप्पे. नंतर आली ताईने मग मुलाची भाजी, म्हणजे घरचे आमचे पाठीमाग तिकडे लावले. तर मग आता भाजी खुरताव ना, भाजी बनवून तुम्हाला ती पण रेसिपी दाखवता. तर चला कंटिन्यू राहा. तिथं बाहेर बसून मी खुरताव. निसर्गाचे सानिध्यात आमच्या रेचप्पा चप्पा बिंदा उलंबा किती स्वच्छ, किती स्वच्छ घालता. रेचप्पाला एकदम जच्च्या तिथे लागता नसा स्वच्छ. तर बऱ्याच दिवसांनी मी मुलाची भाजी बनवत घेतली. आणि कुरकुरेवाला बोल काहीतरी बोलच, चालून जाता, टाईम नाही भेटत. बोल, ते चालून जातं, त्याला टाईम नाही भेटत. तो बिझी असतं ना, तर त्याला टाईम नाही भेटत आहे ना. तर आता भाजी बनवू चला मुलाची सिंपल पद्धती. पहिले आपण घेऊ कांदा. कांदा पालेभाज्या करताना कांदा जास्त नाही करपवायचा. आणि 2-3 मिरच्या, हळद, मसाला, मीठ एकत्र टाकून. शेवग्याच्या शेकटाच्या पानाची पण अशीच भाजी बनवतो आम्ही, मस्त लागते. वाटण बिटण काहीच नाही टाकायचं.
टाकून द्यायचा आणि संध्याकाळी बनवणार बिड्डा आणि वाटाणं. म्हणजे बिड्डानं वाटाणं आमचा असतं तसा, तर ते पण तुम्ही बघा कसं बनवता. बिड्डा 2-3 दिवस आंधीत टाकायचं, मस्त मोड येतं. मग कोथमीर आणली लगेच खोराची कालऱ्या चपाने आणलेली मी, फोडली नाही त्याला पिवली झाली. नंतर फोडू मग आम्ही काढत घेतली अशी रांगोळी आणि त्याला पट्टा म्हणजे असं ओढाचा उंबरट्याला आणि त्याच्यावर ठेवू काच. तर बघू कशी आता रांगोळी होते पूर्ण. आणि तुळस जामच काढली आमची जे त्याची दसऱ्याला अशी आणलेली, देवांची पूजा केली ना, तुम्हाला त्याचं पण कशी तुळस आणलेली ते मस्त झालं होतं. मंजेरी पण आणलं. तर बघू पूर्ण झालं तुम्हाला दाखवता. आमच्या इथे धूल पक्की धूल एरिया पकानीची धूल त्याच्यामुळे कसा सुंदर अशी रांगोळी रियाने काढलेली. सुंदर असं फुलपाखरू मग तो उडतं, असं फुलपाखरू उडत उडत फुलावं बसतात. माशी बसली ती गंमत काय. त्याच्यावर ठेवू काच. तर आपली रांगोळी पण झाली आणि आपली भाजी पण झाली. तर चला बाय बाय, सी यू. लाईक करा, शेअर, सबस्क्राईब. आणि रांगोळी पण झाली आणि आपली भाजी पण झाली. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. सोपं आहे. जय अग्री कोली.